हाय गाईस, गुड मॉर्निंग. आणि आज आहे रविवार ना. रविवारी ना आमच्या घरामध्ये सगळी घरातच असते, त्याच्यामुळं काय बनवायचं नाही हेच नाही समजत. आणि आज होता स्पेशल दिवस म्हणजे संडे. आणि संडेच्या इथं मी सकाळी सकाळी घेतलेल्या इडल्या बनवीत. आणि इडल्या बनवायला घेतलेल्या मी त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ना पीठ सगळ्यांना मिक्सरमध्ये वाटून भेटून आणि पूर्ण रात्र ठेवलेला. आणि ठेवून आणि मग या अशा सकाळ सकाळी उठल्या इडल्या बनवल्या. एक साईडला चटणी बनवत घेतलेली ना. मग नंतर सांबारची तयारी करत घेतलेली. तर सांबारमध्ये बघा काय काय टाकलेला: कांदा, टमॅटो आणि आपला भोपळा टाकलेला, शेंगा टाकल्या होत्या शेकटाच्या. आणि बघा अशा काहीतरी झालेल्या आपल्या इडल्या मस्तपैकी. बघा खाली चिपकत पण नाही अशा इडल्या बनवून. आणि फोडणीला दिलेला जिरा, कांदा आणि आपला कढीपत्ता. आणि मग टाकली होती वरून सांबार बनवून फोडणीला दिलेली. आपला घरचे मसाले टाकून घ्यायचे. आणि आज तर काय माहीत नाही आज काय, म्हणजे रविवार आहे पण आज काय माहिती का वरावर सगळेजण येत होते. आज आमच्याकडे जादू दाखवणारा आलेला. आणि मग जादू दाखवणारा येऊन गेला. आणि मग त्याच्यानंतर या असे काहीतरी आज रविवार होता तर रविवारची हे असे काहीतरी फेरी चाललेली आमच्या इथून. नाही हे काहीतरी नवीनच होता, युनिक, उंटावरती बसून. आणि हे बघा हे आमच्या इकडची रेली चालली बघा जरा नीट. आणि त्या रेलीला बघता बघता इथं माझा डोसा झाला काला. त्या रेलीला बघायला गेलं ना, डोसा कालपट झाला ना. संध्याकाळी काम करता करता संध्याकाळ झालं, कारण रविवारच्या टायमाला जाम काम असतं. आणि संध्याकाळी मग काय गेलो मॅट्रो मॉलला. आणि मॅट्रो मॉलला संध्याकाळी काम वगैरे झालं आणि मॅट्रो मॉलला गेलो. आणि तिथं नुसत्या युनिक गाड्या होत्या बघायला. मग काय घुसलो आतमध्ये गेलो ना बाई. हे आमचे आतमध्ये फोटो काढायला गेलो होतो आम्ही. इथं फोटो बिटो काढला ना. इथे बघला मी तर इथं बी भाषण चाललेला. अरे तुम्ही बाहेर तरी रिक्षा फिरवता रेली फिरवता त्या मॉलमध्ये जाऊन तरी कशाला खाली फुकट भाषण देता. हे मॉलमध्ये तरी कोण भाषण देतं? त्या मॉलमध्ये बी एवढा बाबा त्यांचं भाषण नाही. इथं आम्ही घुसलो होतो जुडिओला. नाही इथं बघा जुडिओला गेलं नाही. ही बोलतो ही चप्पल नाही पटत ना, ती चप्पल नाही तर चप्पली बघायला घेतलेल्या. नंतर काय बघून आलो नाही. इथं यांचं चालेल फोटोशूट. मग काय फोटोशूट करायला आम्ही होतो गपचूप उभ्या आम्ही. मग नंतर चाललेलो नाही. इथं या काहीतरी असा नंबरचा काहीतरी पेटत होता बाबा, काहीतरी नवीनच. मग काय बोलो गेलो तिथं उभं राहिलो. आणि मग आम्ही गेलो खादाडाला. आता गेल्यावर बोलला कुठंतरी तर सगळ्यात पहिला खायचं काम नाही. इकडं बघा हे दिसतं का तुम्हाला, ही गेल्यान दोघांना ऑर्डर द्यायला ना. त्या गर्दीमध्ये यांचा तिघांचा भांडण बघा नाही. इकडं बघा आमचा काहीतरी वेगळाच चाललेला. इकडं फोटोशूट नाही, यांचा वेगळाच गपचूप चाललेला. मग नंतर आला आपला बर्गर नाही, कोल्ड्रिंक मागवलेली आणि एक पिझ्झा मागवलेला ना. इथे आमचा या डिस्कस चाललेला बघा इथं कसं. आणि मग काय खाऊन बिऊन निघलो आम्ही. आणि मग निघल्यानंतर गेलो थिएटरमध्ये मूवी बघायला. आतमध्ये गेलो ना बाबा. मी खरंच सांगताव, मी फर्स्ट टाईम मेट्रो मॉलला पिक्चर बघायला गेलो हा का. आणि पायाखाली बघता तर एवढं मोठं खड्डं पडलेलं काय सांगू बाबा. बाहेरच्याच फक्त एवढा चमचमीत आहे. तुम्हाला खरं सांगता, जर तुम्ही कधी बी मेट्रो मॉलला मूवी बघायला जात असाल ना तर अजिबात जाऊ नका. कारण की तिथं सगळ्यात पहिला बघा तिथं ते बाहेरून जसं दिसतं तसं नसतं. आतमध्ये एवढं मोठं खड्डा असतात ना. काय बाहेर निघल्याच्या नंतर रात्री आम्हाला वाजलेलं 11:30. आणि 11:30च्या दरम्यान ना रिक्षात भेटत नव्हता ना. एक रिक्षावाल्यांनी तर मिल्याने आता बोलून रिक्षात नेल्यानंतर मग एक रिक्षा भेटला. आणि मग त्याच्यामध्ये आलो. कारण की सगळ्या पूर्ण सांगतो, जर रात्रीच्या वेळेस जायचं असेल तर व्यवस्थित जा. कारण की रात्रीच्या वेळेस रिक्षा अजिबात भेटत नाही. म्हणून जाताना सोबत एकतर जेंट्स नाही तर मग गाडी घेऊनच जा. कारण की रात्रीच्या वेळी रिक्षा नाही भेटत. बाय बाय, भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉग.